हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 आणि पंचायत समितीच्या 22 जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता इचलकरंजीतील राजीव गांधी सभागृहात 22 टेबलवर सुरुवात झाली. सुरुवातीला घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. निकाल जसजसे जाहीर होतील तसतसे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. 11 जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी शिरोली, कोरोची, कबनूर आणि पट्टणकोडोली या मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. यामध्ये कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका राहुल आवाडे यांच्या उमेदवारीनं अत्यंत चुरशीची बनली होती. तर पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश पाटील यांचा जातीच्या दाखल्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. काँग्रेस पक्षानं घुणकी, भादोले आणि रुई या 3 जागा जिंकल्या. रुई जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांनी प्रतिष्ठेची केली होती. पण त्या ठिकाणी त्यांना हार पत्करावी लागली. माजी आमदार राजीव आवळे यांचे पुत्र राहुल आवळे यांनी राजमाने यांना पराभूत केलं. जनसुराज्य शक्ती पक्षाला फक्त कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात विजय मिळवता आला. जनसुराज्यच्या बालेकिल्ल्यातही त्यांना यश मिळालं नाही. शिवसेना शिंदे गटानं आळते, रुकडी आणि रेंदाळ या 3 जागांवर विजय मिळवला. हातकणंगले तालुक्यात पंचायत समितीच्या 22 जागा आहेत. त्यामध्ये भाजपला 11 जागा, शिंदे सेनेला 5, जनसुराज्य शक्ती पक्षाला 3, काँग्रेस पक्षाला 2 जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळाली. यामध्ये भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य हे 3 पक्ष एकत्र आले तर त्यांच्या एकूण 19 जागा होऊन त्यांची सत्ता पंचायत समितीवर येऊ शकते. हातकणंगले पंचायत समितीचं सभापतीपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्यानं या जागेवर पट्टणकोडोली पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार अश्विनी अनिल बिरांजे यांना संधी मिळू शकते.